नमस्कार मित्रांनो, क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनल तुमचं पुन्हा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण AWS Kinesis डेटा स्ट्रीम हा प्रॅक्टिकली पाहणार आहोत. तर प्रॅक्टिकली पाहण्याच्या अगोदर आपण पाहूया आपण या प्रॅक्टिकल डेमोमध्ये आपण काय करणार आहोत. तर आपण एक डेमोचं आर्किटेक्चर समजून घेऊया की आपण या प्रॅक्टिकल डेमोमध्ये कोणकोणत्या गोष्टी आपण करणार आहोत. आपण काय करणार आहोत, आपण एक डेटा स्ट्रीम क्रिएट करणार आहोत. त्याच्यामध्ये एक शार्ट क्रिएट करणार आहोत. त्याच्यानंतर हे आपल्या डेटा स्ट्रीममध्ये आपल्याला डेटा इंजेक्ट करण्यासाठी म्हणजेच डेटा प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला काय करणार आहे, डेटा इंजेक्ट करण्यासाठी आणि डेटा प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, एक प्रोड्युसर लागणार आहे. तर आपल्याकडे कोणताही IoT डिव्हाइस नाही आहे किंवा कॅमेराने जिकडनं आपण रिअल टाईम डेटा घेऊ शकतो. तर आपण काय करणार आहोत, एक लांबडा फंक्शन लिहिणार आहोत. हा लांबडा फंक्शन काय करणार, एक डमी डेटा जनरेट करणार प्रत्येक 2-2 सेकंदानंतर. म्हणजे तो आपल्याला रिअल टाईम फील झाला पाहिजे. म्हणून या लांबडा फंक्शन आपण असं लिहिणार आहोत की तो प्रत्येक 2 सेकंदानंतर एक डमी डेटा जनरेट करेल आणि तो डेटा कुठे स्टोअर करणार, आपल्या Kinesis डेटा स्ट्रीमच्या शार्डमध्ये. ठीक आहे, हा झाला प्रोड्युसर आणि Kinesis डेटा स्ट्रीम आणि शार्डचा भाग. पुढे आपण एक काय करणार आहोत, डेटा कन्झ्युमर म्हणून एक लांबडा फंक्शन लिहिणार आहोत. तर तो लांबडा फंक्शन काय करणार आहे, या Kinesis डेटा स्ट्रीमच्या शार्डमधला डेटा रीड करणार आणि प्रोसेस करणार. ठीक आहे, खूप एकदम समजण्यासारखी की इझी डेमो आहे हा. तर हा आपण प्रॅक्टिकली करण्यासाठी आपण आपल्या कन्सोलवर जाऊया. त्याप्रमाणे आपण डायग्राममध्ये पाहिलं की आपण Kinesis स्ट्रीम बनवताना आपल्याकडे काय असतं, प्रोड्युसर असतो जो डेटा प्रोड्यूस करतो. स्ट्रीम असते, Kinesis स्ट्रीम असते, त्यामध्ये शार्ड असतो. ठीक आहे, आणि तो जो शार्ड असतो तो कुठे स्टोअर असतो Kinesisच्या कंपोनंट ॲज अ कंपोनंट म्हणून स्टोअर असतो. आणि त्या शार्डमधनं कन्झ्युमर काय करतो, तो डेटा रिट्राय करतो. तर आपल्या या आजच्या केसमध्ये आपण काय करणार आहोत, आपल्याकडे कोणतेही IoT सेन्सर किंवा डिव्हाइस नाही आहे किंवा वेबकॅम किंवा कॅमेरा नाही आहे जिकडनं आपण कंटिन्युअस डेटा रिट्राय करू. तर आपण काय करणार, आपण एक EC2 मशीन बनवणार आहोत आणि त्या EC2मधनं आपण डेटा एका लांबडा फंक्शनच्या मदतीने प्रोड्यूस करणार आहोत, जो आपल्याला कंटिन्युअस डेटा स्टोअर करत राहील आपल्या Kinesis स्ट्रीममध्ये. ठीक आहे, तर आपण काय फर्स्ट करूया, आपण Kinesis पहिला स्ट्रीम क्रिएट करूया. मग आपला जो प्रोड्युसर आहे, जो आपल्या केसमध्ये काय असणार आहे, EC2 आहे. त्या EC2मधनं आपण एक लांबडा फंक्शन कॉल करूया, जो लांबडा फंक्शन कंटिन्युअस डेटा प्रोड्यूस करेल आणि तो आपल्या Kinesis स्ट्रीममध्ये स्टोअर करेल. त्याच्यानंतर जो स्टोअर झालेला जो डेटा आहे, कंटिन्युअस डेटा, तो रिट्राय करण्यासाठी आपण काय करणार, पुन्हा दुसरं एक लांबडा फंक्शन लिहिणार आहोत. तो काय करणार, तो ॲज अ कन्झ्युमर म्हणून रोल प्ले करणार आणि तो स्ट्रीममधला डेटा रीड करत जाणार. तर जाऊया आपण आपल्या प्रॅक्टिकलला. फर्स्ट आपण काय करूया, Kinesisमध्ये जायचं आहे. इकडे आपल्याला स्टार्ट करायचं आहे Kinesis डेटा स्ट्रीमपासनं. याला सिलेक्ट करायचं आहे, क्रिएट डेटा स्ट्रीमला क्लिक करायचं आहे. आपण नाव देऊया, आपण डेटा स्ट्रीमला नाव देऊया माय Kinesis स्ट्रीम. आता इकडे आपल्या कॅपॅसिटीमध्ये 2 ऑप्शन अवेलेबल आहेत. आता डेटा स्ट्रीम कॅपॅसिटीमध्ये आपल्याला 2 ऑप्शन मिळतात कॅपॅसिटी मोडमध्ये, एक ऑन डिमांड आणि प्रोव्हिजन. ऑन डिमांड तेव्हा वापरायची जेव्हा आपल्याला माहीत नाही आहे की आपल्याला डेटा स्ट्रीमिंग म्हणजे प्रोड्युसिंगची किती गरज आहे. ठीक आहे, त्यावेळी तुम्ही काय करता, ऑन डिमांड सिलेक्ट करतो. त्यांनी काय होतं, ॲज पर रिक्वायरमेंटप्रमाणे स्केलिंग होतं. प्रोव्हिजन कधी वापरायचं, तुम्हाला माहिती आहे की मॅक्स टू मॅक्स मला एका शार्डमध्ये माझं काम होऊन जाणार आहे किंवा 2 शार्डमध्ये होणार आहे. तर तुम्ही काय करायचं, प्रोव्हिजन म्हणून वापरायचं. आता AWSने आपलं एक ऑप्शन दिलेलं आहे, शार्ड एस्टिमेटर. ठीक आहे, तर जेव्हा तुम्ही एस्टिमेट करता कोणत्याही शार्डचं, त्या 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात, एक राईट स्ट्रीम आणि एक रीड स्ट्रीम. ठीक आहे, समजा तुम्हाला वाटलं की आता 100 रेकॉर्ड, ओके, मॅक्झिमम नंबर ऑफ रेकॉर्ड्स रिटर्न पर सेकंड. समजा 100 रेकॉर्ड्स मला राईट करायचे असेल तर तुम्हाला किती लागणार, टोटल साईज, टोटल रेकॉर्ड साईज, तर ही लागणार. मग तुम्हाला तो रेकमेंड करतो की तुम्हाला कमीत कमी 100 शार्ड तरी एस्टिमेट करायला हवे. ठीक आहे, आणि जर तुम्हाला रीडिंगमध्ये सुद्धा 10 रेकॉर्ड्स पर सेकंड करायचे तर तुमचं काय स्ट्रीम वाढतोय आणि त्यामुळे तुमची शार्डची कॅपॅसिटी सुद्धा वाढते. ठीक आहे, तर आपण आपल्या
प्रॅक्टिससाठी 1 ठेवणार आहोत. त्याच्यानंतर खाली यायचं आणि क्रिएट डेटा स्ट्रीमला क्लिक करायचं. हा थोडा काही वेळ घेईल. तुम्ही पाहू शकता स्टेटस क्रिएटिंग येतोय. स्टेटस ॲक्टिव्ह झालेलं आहे. तर आपल्याला आता नेक्स्ट काय करायचं आहे, नेक्स्ट आपल्याला करायचं आहे प्रोड्युसर करायचं आहे. आता प्रोड्युसर म्हणजे काय, जो डेटा जनरेट करतो. मग तो काही असू शकतो, IoT डिव्हाइस असू शकतो, कॅमेरा असू शकतो किंवा कोणतेही अन्य सिस्टम असू जिकडनं तुमचा डेटा त्या स्ट्रीममध्ये जाईल. ठीक आहे. तर आपण काय करूया, आपल्या या केसमध्ये आपल्याकडे कोणताही डिव्हाइस नाही आहे, तर आपण काय करायचं आहे, आपण EC2ला आपला प्रोड्युसर बनवूया. ठीक आहे. आणि तो EC2 काय करणार आहे, त्या EC2वरनं आपण एक लांबडा फंक्शन कॉल करायचं आहे. ठीक आहे. आणि तो लांबडा फंक्शन काय करणार, काही डमी डेटा जनरेट करणार आणि तो डमी डेटा आपल्या Kinesis स्ट्रीममध्ये स्टोअर करणार. ठीक आहे. तर जाऊया आपण आपल्या AWSला आणि आपण आता लांबडा फंक्शन क्रिएट करूया. ठीक आहे. क्रिएट फंक्शन आणि फंक्शनचं नाव देऊया स्ट्रीम प्रोड्युसर. ठीक आहे. स्ट्रीम प्रोड्युसर आणि आपण पायथन वापरणार आहोत आपल्या लांबडामध्ये 3.12. बाकी ॲज इट इज तुम्हाला ठेवायचं आणि क्रिएट फंक्शनला क्लिक करायचं. क्लोज करा. आपलं फंक्शन क्रिएट झालेलं आहे. ठीक आहे. आता या फंक्शनचा कोड मी एका विंडोला ओपन करतो आणि जस्ट एक्सप्लेन करतो की हा फंक्शन काय करतो आहे. हा काय करतो आहे, रिक्वायर्ड जे आपल्याला आहे ते सर्व लायब्ररीज इम्पोर्ट करतो आहे. त्याच्यानंतर एक Boto3चं Kinesisचा ऑब्जेक्ट बनवतो आहे. ठीक आहे. Kinesis क्लायंट बनवतो आहे आणि त्या Kinesis क्लायंटला आपल्या स्ट्रीमचं नाव पास करतो आहे. ओके. आता आपण काय ठेवलेलं आहे, माय Kinesis स्ट्रीम म्हणून ठेवलेलं आहे आणि काही फंक्शन आहेत. रँडम स्ट्रिंग जनरेट करतो, उदाहरणार्थ प्रिफिक्स आणि लोअर केस डिजिट असं, कारण हा पण रँडम डेटा जनरेट करतो, एक डमी डेटा, म्हणून आपण एक रँडम स्ट्रिंग नावाचं फंक्शन लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये काय केलं आहे, आपण लांबडा हँडलरमध्ये काय केलेलं आहे, फेक डेटा नावाचं एक डेटा लोड घेतलेला आहे. त्या डेटा लोडमध्ये इव्हेंट ID तो सुद्धा रँडमली जनरेट होईल, युजर ID तो सुद्धा रँडमली जनरेट होईल आणि एक टेम्परेचर म्हणून एक फील्ड असणार आहे, तिकडे एक नंबरिंग जनरेट होईल. सिटीमध्ये रँडम चॉईसमध्ये पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक ठेवलेलं आहे आणि डेट्स टाइम स्टॅम्प ठेवलेलं आहे. आणि काय करणार, Kinesis डॉट क्लायंट जो आपण ऑब्जेक्ट बनवलेला आहे त्याच्यामध्ये एक फंक्शन कॉल करणार पुट रेकॉर्ड म्हणून. ठीक आहे. म्हणजे हा रेकॉर्ड जो आपण जनरेट करणार तो कुठे गेला पाहिजे, तर स्ट्रीममध्ये गेला पाहिजे. मग स्ट्रीमचं नाव आपण काय दिलेलं आहे, ऑलरेडी इकडे स्ट्रीम नेम दिलेलं आहे. डेटा आपण इकडे फेक डेटा जनरेट केलेला आहे आणि पार्टिशन की जसं आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असलं. आणि पार्टिशन की आपण काय करणार आहोत, एक युजर ID म्हणून नावाचं एक फिक्स ठेवणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करणार आहोत, रिटर्न जर सक्सेस झाला तर रिटर्न करणार की रेकॉर्ड सेंड टू Kinesis, शार्डचं नंबर येणार, सिक्वेन्स नंबर येणार आणि फेक डेटा रिटर्न करणार. ठीक आहे. आता हा आपण जसं आपण फंक्शन कॉपी करूया आणि आपल्या लांबडामध्ये पेस्ट करूया. हे आपण काढूया. ठीक आहे. आता हा जो फंक्शन आहे, हा फंक्शन डिप्लॉय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, डिप्लॉय बटन क्लिक करायचं आहे. आपलं फंक्शन डिप्लॉय झालेलं आहे, पण सॉरी, फंक्शन डिप्लॉय करण्याच्या अगोदर ठीक आहे आपल्याला एक कॉन्फिगरेशन करायचं आहे. कॉन्फिगरेशनमध्ये जायचं आहे, परमिशन कशासाठी, की हा जो लांबडा फंक्शन आहे हा माझ्या Kinesis या रिसोर्सला ॲक्सेस करू शकतो. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, त्याचा जो एक्झिस्टिंग रोल आहे लांबडा फंक्शनचा त्याच्यामध्ये आपल्याला थोडेफार एक मॉडिफिकेशन करावं लागणार. तर काय करायचं आहे, कॉन्फिगरेशनमध्ये जायचं आहे, परमिशनमध्ये जायचं आहे आणि हा त्याचा रोल आहे, त्या रोलला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. या रोलला क्लिक केल्याने तुम्ही पाहू शकता एक त्याची पॉलिसी इकडे आहे. ठीक आहे. ही ऑलरेडी एक पॉलिसी त्याला बाय डिफॉल्ट AWSने असाइन केलेली आहे
आपल्याला काय करायचं आहे, केनेसिस स्पेसिफिक आपल्याला पॉलिसी क्रिएट करायची आहे. तर आपल्याला काय करावं लागणार, ॲड परमिशनमध्ये जायचं आहे, क्रिएट इनलाईन पॉलिसीला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आपण व्हिज्युअली न करता आपल्याकडे एक जेसन आपण ऑलरेडी एक तयार केलेलं आहे पॉलिसीचं, तर जेसनला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, काळजी करू नका, हे लांबडाचा कोड आणि पॉलिसीचे जे जेसन आहे हे आपल्या व्हिडिओमध्ये अटॅच करून ठेवणार आहे, जेणेकरून तुम्ही कॉपी पेस्ट करून तुमच्याकडे प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे, तर या पॉलिसी एडिटरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, या पॉलिसी एडिटरमध्ये हा जुना एडिटरमधले जी स्टेटमेंट आहे ते डिलीट करायचं आणि पेस्ट करायचं. आता हे स्टेटमेंट काय करतो आहे की आपण परमिशन देतो आहे, अलाव करतो आहे कोणता, पुट रेकॉर्ड आणि पुट रेकॉर्ड्स हे फंक्शन कोणत्या रिसोर्सवर कॉल करण्यासाठी, तर माझा जो केनेसिसमधला स्ट्रीम आहे त्याचं नाव आहे माय केनेसिस स्ट्रीम, याच्यावर हे दोन फंक्शन कॉल करण्याची परमिशन आपण या लांबडा फंक्शनला देतो आहे. ठीक आहे, हे पेस्ट केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे आणि पॉलिसीला नाव देऊया आपण केनेसिस पुट ॲक्सेस. ठीक आहे, आणि आपण काय करणार, क्रिएट पॉलिसी. तर तुम्ही पाहू शकता आपण या पर्टिक्युलर लांबडा फंक्शनला काय केलेलं आहे, दोन पॉलिसी असाइन केलेली, एक डिफॉल्ट त्याची आहेच आणि दुसरी आपण केनेसिस स्पेसिफिक आपण त्याला परमिशन दिलेली आहे. ठीक आहे, आता आपलं लांबडा फंक्शन क्रिएट झालेलं म्हणजे आपलं प्रोड्युसर जिकडनं ते कॉल करणार फंक्शन तो आपला रेडी झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, प्रोड्युसरचा प्लॅटफॉर्म कोणता आहे आपण ठरवलेला आहे, EC2. तर आपण पुन्हा येऊया AWSला आणि आपलं काय करायचं आहे, मशीन EC2 मशीन क्रिएट करता आपलं काय करायचं आहे, आपल्याला EC2ला क्लिक करायचं आहे. आपल्या एक्झाम्पल आपण लिनक्सचंच एक मशीन घेऊया, लॉन्च इन्स्टंटमध्ये जाऊया. ठीक आहे, माय केनेसिस प्रोड्युसर इन्स्टंट. ठीक आहे, ॲमेझॉन लिनक्स सिलेक्ट करूया. बाय डिफॉल्ट जे काही ऑप्शन आहेत आपण ते सिलेक्टेड ठेवूया. इकडे आपण काय करणार, प्रोसीड विदाउट की पेअर, जेणेकरून आपल्या की पेअरची काही गरज लागणार नाही. बाकी सर्व ॲज इट इज ठेवायचं आहे आणि लॉन्च इन्स्टंटला क्लिक करायचं आहे. लॉन्च इन्स्टंट इनिशिएट सक्सेस झालेलं आहे. आपल्या इन्स्टंट्समध्ये जाऊया, स्टेटस चेक इनिशियलाइज आहे, थोडा वेळ वाट बघूया आपण. स्टेटस शकता आपला इन्स्टंट चेक सक्सेस झालेला आहे. आपण काय करायचं आहे, याला इन्स्टंटला सिलेक्ट करून आपण सिलेक्ट करणार आहोत क्लाउड शेल. ठीक आहे, क्लाउड शेलमध्ये आपण EC2ला इन्स्टंटला कनेक्ट करून तिकडनं आपण लांबडा कॉल करणार आहोत. ठीक आहे, आता आपण आपल्या क्लाउड शेलच्या कन्सोलला आलेलो आहोत. आता लांबडा फंक्शन EC2 मधनं कॉल करणे आपले कमांड द्यावे लागते. तर आहे AWS स्पेस लांबडा स्पेस इनवोक हायफन फंक्शन नेम स्पेस स्ट्रीम प्रोड्युसर. तिकडे आपल्याला काय द्यायचं आहे, आपल्या लांबडा फंक्शनचं नाव द्यायचं आहे. तर आपल्या लांबडा फंक्शनचं नाव काय आहे, स्ट्रीम प्रोड्युसर. आणि त्याचा जो आउटपुट येणार आहे तो आपल्याला कुठे स्टोअर करायचा आहे, response.jsonमध्ये. ठीक आहे, त्याला आपण काय करूया, एंटर करूया. स्ट्रीम प्रोड्युसर फंक्शन नॉट फाउंड. ओके, हां सॉरी, आपला जो फंक्शन आहे हा मुंबई रिजनमध्ये आहे आणि जो आपण क्लाउड शेल कनेक्ट केला आहे हा US ला कनेक्ट झालेला आहे. तर आपण काय करूया, रिजन सिलेक्ट करूया मुंबई आणि पुन्हा कनेक्ट करूया आपण आपल्या क्लाउड शेलला, तो जाईल मुंबईच्या रिजनमध्ये. ठीक आहे, पुन्हा आपण आपली कमांड देऊया, AWS लांबडा इनवोक फंक्शनचं नाव आणि त्याचा आउटपुट response.jsonमध्ये. एंटर क्लिक करूया. तर आपलं काय झालेलं, फंक्शन सक्सेसफुली रन झालेलं आहे. स्टेटस कोड 200. ठीक आहे, आणि जर आपल्याला ती जर फाईल पाहायची असेल तर आपण कमांड कोणती आहे लिनक्सची, कॅट response.json. तुम्ही पाहू शकता इकडे मेसेज सेंड झालेला आहे, रेकॉर्ड सेंड टू केनेसिस
आणि आपल्याला शार्ड नंबरसुद्धा मिळालेला आहे, शार्ड आय डी, सिक्वेन्स दिलेला आहे आणि डेटा कोणता आहे, इव्हेंट आय डी, इव्हेंट युजर आय डी, टेम्परेचर, सिटी नाशिक. आणि जर पुन्हा आपण समजा तीच कमांड आपण रन केली तर काय होणार, पुन्हा आपल्याला काय मिळणार, तो डेटा मिळेल. आपण पुन्हा काय करूया, पुन्हा आपण सेम लांबडा कॉल करूया, तर आपल्याला 2 डेटा मिळतील. ठीक आहे, हे आता त्याचे आता नेक्स्ट टाइम काय आलं, पुणे आला आणि रँडमली बाकीचे त्यांनी डेटा प्रोड्यूस केले. ठीक आहे, आता आपण काय करूया, आपल्या स्ट्रीमला जाऊया. कुठे, आपल्या कॅनेसिस स्ट्रीममध्ये जाऊया. आपण याला एक डुप्लिकेट करूया किंवा इकडे क्लिक करूया आणि कॅनेसिसमध्ये जाऊया. कॅनेसिस मग आपल्याला एक दाखवतो आहे डेटा स्ट्रीम. हा आपला डेटा स्ट्रीम आहे, याला क्लिक करायचं आहे आणि मॉनिटरिंगमध्ये जाऊन काय आता 3 आवर्स आहे ना, आपण याला 1 मिनिट देऊया. ठीक आहे, आणि 1 मिनिटमध्ये आपण बघूया की हे बघा इनकमिंग डेटा दाखवतो आहे आपल्याला. ठीक आहे, हा आपला इनकमिंग डेटा आला, इनकम डेटा 1. ठीक आहे, आणि आपण कोणतं फंक्शन वापरलेलं आहे, पुट रेकॉर्ड. तर आपल्याला पुट रेकॉर्डमध्ये सुद्धा दिसेल, इकडे हा बघा, हा पुट रेकॉर्डमध्ये आपल्याला दिसतं आहे. ठीक आहे, तर हे आपले 2 फंक्शन सक्सेसफुली रन झाले. आता हे जे आपला जो डेटा आहे हा याच्यामध्ये स्टार्टमध्ये स्टोअर झालेला आहे, बरोबर. तर कॅनेसिसचं आर्किटेक्चर फंडामेंटल कंपोनंट कोणते आहेत, प्रोड्युसर, स्ट्रीम, शार्ड आणि त्या शार्डमधनं ॲक्सेस करणारा कन्झ्युमर. तर आपल्याकडे कन्झ्युमर सध्या आपण काय घेऊया, लांबडालाच आपण आपलं कन्झ्युमर बनवूया. जसं आपण डमी डेटा प्रोड्यूस करण्यासाठी प्रोड्युसरला आपण काय केलं आहे, लांबडालाच प्रोड्युसर केलं टू जनरेट द डमी डेटा. तसं तो डेटा रीड करण्यासाठी आपण काय करूया, एक डमी कन्झ्युमर बनवूया. तो असणार आहे आपला लांबडाच असणार. तर आपण काय करूया, एक नवीन लांबडा फंक्शन बनवूया जो काय करणार, त्या शार्डमधला डेटा, कॅनेसिसच्या शार्डमधला डेटा रीड करेल. ठीक आहे, तर जाऊया आपण आपल्या AWS कन्सोलला आणि पुन्हा एक लांबडा फंक्शनला क्लिक करूया, क्रिएट फंक्शन, आणि फंक्शनचं नाव देऊया आपण, जसं स्ट्रीम प्रोड्युसर दिले आपण, आता देऊया स्ट्रीम कन्झ्युमर. लक्षात ठेवा, तुमचा जो रिजन आहे हा रिजन स्विच होऊन देऊ नका, कारण जर US रिजनमध्ये तुम्ही हा कॉल केला तर तुम्हाला तिकडे एरर, जसं मला एरर आलेला. ठीक आहे, तर आपण काय करूया, स्ट्रीम कन्झ्युमर नाव देऊया आणि रन टाईम पायथन. ओके, बाकी ॲज इट इज ठेवायचं आहे, क्रिएट फंक्शन. ठीक आहे, कोड करण्याच्या अगोदर जसं तुम्हाला माहिती आहे की मागच्या व्हिडिओमध्ये, मागच्या पार्टमध्ये आपण काय केलं, जेव्हा प्रोड्युसर आपण बनवलेलं तेव्हा काय केलेलं, आपण त्याला कॅनेसिसमध्ये डेटा राईट करण्याची परमिशन दिलेली, बरोबर, ॲज अ प्रोड्युसर म्हणून. आता आपण काय करतोय, या लांबडाला आपण कन्झ्युमरमध्ये बनवतोय, बरोबर. मग त्याला काय, कोणती राईट्स दिली पाहिजे, आपल्याला रीडची राईट्स आपल्याला देता आली पाहिजे. त्याकडे आपण सेम प्रोसेस करणार आहोत, आपल्या कॉन्फिगरेशनमध्ये जाणार आहोत, परमिशनमध्ये जाणार आहोत, आणि हा जो रोल आहे या रोलला आपण एडिट करणार आहोत. ठीक आहे, आणि एडिट करून आपण काय करणार आहोत, त्या एडिटमध्ये आपण कसली परमिशन देणार आहोत, कॅनेसिसच्या शार्डमधलं डेटा रीड करण्याची. ठीक आहे, तर आपण काय करणार, ॲड परमिशनला जाणार आहोत, क्रिएट इनलाईन पॉलिसीमध्ये जाणार आहोत, जेसनला सिलेक्ट करणार आहोत. आता हा आपल्याला क्लिअर करायचा आहे आणि मी तुम्हाला जेसन देतो जे तुम्हाला इकडे पेस्ट करायचं आहे. तर इकडे आपण काय केलेलं आहे, पेस्ट केलेलं आहे. तो काय सांगतोय तुम्ही पाहू शकता की अलाव केलेले आपण कोणकोणत्या गोष्टी अलाव केल्या आहेत, तर रेकॉर्ड्स, शार्ड, स्ट्रीम, लिस्ट स्ट्रीम, हे सर्व फंक्शन जे आहेत कॅनेसिसचे तो अलाव केलेले आहेत. ठीक आहे, कोणत्या रिसोर्सला आपण एका स्पेसिफिक कॅनेसिस रिसोर्स दिलेलं नाही, आपण काय दिलं आहे, जेवढे पण कॅनेसिसचे रिसोर्स आहेत त्या सर्वांना आपण ॲक्सेस दिलेला आहे. सेम इकडे सुद्धा आपण क्रिएट लॉग ग्रुप क्रिएट करू शकतो, लॉग स्ट्रीम क्रिएट करू शकतो आणि पुट लॉग इव्हेंट क्रिएट करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्टला क्लिक करायचं आहे. आपण नाव देऊया कॅनेसिस रीड. ठीक आहे, जसं आपण कॅनेसिस राईट दिलेलं
प्रोड्युसरच्या केसमध्ये सेम आपण आता कॅनेसिस रीड दिलेलं आहे. आता पुन्हा आपण काय होऊया, आपण आपल्या लांबडा लावूया, कोडमध्ये यायचं आहे, हा कोड डिलीट करायचा आहे. ठीक आहे, आणि दुसरा कोड जो तुम्हाला मी अटॅच केलेला आहे तो तिकडे पेस्ट करायचा आहे. ठीक आहे, तर हा फंक्शन काय करतो, त्या केनेसिसला जिकडे आपण इव्हेंट याला अटॅच केलेला आहे त्या इव्हेंटमधला डेटा रीड करतो, रिसिव्ड म्हणून सांगतो, आणि आपल्याला जे काय आपलं टेम्परेचर किंवा जे काय असेल आपलं एक्झाम्पल म्हणून 35 असेल तर तिकडे हाय टेम्परेचर अलर्ट वगैरे असं एक प्रिंट करतो. ठीक आहे, तर आपण याला काय करूया, डिप्लॉय करूया. ठीक आहे, आता हा डिप्लॉय झालेला आहे, पण हा ऑटोमॅटिकली एक्झिक्यूट होईल का, नाही. आपल्याला काय करावं लागणार, या लांबडाला म्हणजे या कन्झ्युमरला आपल्या केनेसिस स्ट्रीमशी ट्रिगर करावं लागणार, म्हणजे अटॅच करावं लागणार. तर त्यासाठी काय करायचं आहे, इकडे एक ट्रिगर ॲड ट्रिगर नावाचा बटन दिसतोय. ठीक आहे, आता हा ट्रिगर कधी झाला पाहिजे, जेव्हा केनेसिसमध्ये डेटा येईल त्यावेळी हा ट्रिगर झाला पाहिजे. तर आपण काय करणार, इकडे सिलेक्ट सोर्समध्ये आपण कॅनेसिसला सिलेक्ट करणार आहोत. ठीक आहे, जसं तुम्ही कॅनेसिस सिलेक्ट करणार तुम्हाला कॅनेसिस स्ट्रीममध्ये इकडे ड्रॉपडाऊनमध्ये आपल्या कॅनेसिस स्ट्रीमचं नाव दिसणार. आता आपण आपल्या कॅनेसिस स्ट्रीमचं नाव काय, माय कॅनेसिस स्ट्रीम, याला सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, बॅच साईज स्टार्टिंग पोझिशन ॲज इट इज ठेवा, तिकडे काही चेंज करू नका, आणि ॲडला क्लिक करा. तर तुम्ही पाहू शकता ट्रिगर माय कॅनेसिस वॉज सक्सेसफुली ॲडेड टू फंक्शन स्ट्रीम कन्झ्युमर. ठीक आहे, आता आपण काय करूया, आपण आपल्या स्ट्रीम प्रोड्युसरला येऊया. आणि जर तुम्ही स्ट्रीम प्रोड्युसरला पाहिलं तर आपला एक सिम्पल कोड आहे जो डेटा डमी डेटा जनरेट करतो कॅनेसिसच्या शार्डमध्ये तो स्टोअर करतो कॅनेसिसच्या शार्डमध्ये. ठीक आहे, आता काय करायचं, त्यांनी मागच्या वेळी एक डेटा जनरेट केलेला, पण आता माझा कन्झ्युमर अटॅच झालेला आहे, त्याला मी ट्रिगर केलेलं आहे. का ट्रिगर केलेलं आहे, जेव्हा स्ट्रीममध्ये लाईव्ह डेटा प्रोड्यूस होणार त्याच मोमेंटला माझा कन्झ्युमरनी सुद्धा तो डेटा यूज केला पाहिजे. ठीक आहे, तर त्या काय करायचं, आपण कंटिन्युअस लूपमध्ये ठेवूया आपल्या इन्स्टंटमध्ये. हा जो फंक्शन आहे हा आपण कंटिन्युअस लूपमध्ये ठेवूया, जेणेकरून हा डेटा प्रोड्यूस होत राहील. ठीक आहे, तर त्यासाठी आपण एक कमांड देणार आहोत. आता काय केलेलं आपण, ह्या कमांडने काय केलेलं आहे, फक्त सिंगल लांबडा कॉल केलेला आहे. बरोबर, आपण काय करूया, याला लूपमध्ये टाकूया आणि 2 सेकंडच्या ब्रेकमध्ये हा कंटिन्युअस रन झाला पाहिजे. ठीक आहे, त्यासाठी एक कमांड देतो तुम्हाला. ठीक आहे, ही कमांड आहे, आपण पहिला हे क्लिअर करूया, पेस्ट करायचे आहे. ठीक आहे, आता ही कमांड काय करणार, कंटिन्युअस प्रत्येक 2 सेकंदानंतर काय होणार, ही डेटा प्रोड्यूस करत राहील. बघा 1 2 1 2 1 2. तर तुम्ही पाहू शकता आपल्याकडे जो स्ट्रीम आहे, ठीक आहे, आपला जो कॅनेसिस स्ट्रीम आहे, इकडे डेटा कंटिन्युअस चालू राहील. आता हा डेटा कंटिन्युअस चालू राहिल्याने काय होणार, आपला जो कन्झ्युमर आहे हा स्ट्रीम फंक्शन हा काय करणार आहे, कंटिन्युअस काय करत राहणार आहे, डेटा रीड करत राहणार आहे. ते आपल्याला कसं समजणार, तर आपण काय करायचं, जसं आपण आपल्या प्रोड्युसरच्या मॉनिटरमध्ये गेलेलो किंवा कॅनेसिसच्या मॉनिटरमध्ये गेलेलो, तसंच आपल्या कन्झ्युमरच्या मॉनिटरमध्ये जायचं आहे आणि इकडे टाईम फ्रेम आपण काय करूया 1 मिनिट, जेणेकरून तो जो डेटा रीड करत असेल तो आपल्याला मिळत राहील. ठीक आहे, रिफ्रेश करूया. तुम्ही पाहू शकता आपल्या इन्स्टंटमध्ये कंटिन्युअस डेटा चालू आहे. ठीक आहे, आणि हा आपला डेटा स्ट्रीम आहे. पुट रेकॉर्ड, हे बघा पुट रेकॉर्ड कंटिन्युअस चालू आहे. इनकमिंग डेटा सुद्धा कंटिन्युअस चालू आहे. ठीक आहे, आता काय करायचं आहे, आपल्या ह्या कन्झ्युमरमधनं डेटा रीड होतो आहे. ठीक आहे, तुम्ही 2 प्रकारे पाहू शकता, इकडे तुमच्या क्लाउड वॉच मॅट्रिक्समध्ये पाहू शकता, किंवा दुसरा ऑप्शन आहे
मॉनिटरिंग व्ह्यू क्लाउड वॉच लॉग्समध्ये मॉनिटरमध्ये जाऊ शकता तुम्ही. आणि या वॉचमध्ये बघू शकता की डेटा कंटिन्युअस आहे बघा. तुम्ही पाहू शकता डेटा कंटिन्युअस आपल्याकडे जनरेट होत आहे. हे बघा आता आपला लास्ट डेटा कधी झालेला 39ला झालेला. ठीक आहे. आणि हा परत 11:40ला झालेला आहे. पुन्हा आपण वाट बघूया, पुन्हा रिफ्रेश करूया. पाहू शकता 11:40ला झाला, त्याच्यानंतर 41ला 41ला झाला, 44ला झाला, 47ला झाला, 50ला झाला, 53ला झाला, 40-53ला झाला, 40-56ला झाला. ठीक आहे. 40-59ला झाला. आता पाहूया 41 झाला पाहिजे आता. हे बघा 41ला झाला. तर म्हणजे कंटिन्युअस जसा आपला डेटा हा इकडे प्रोड्यूस होत राहतो आहे ना, जसा आपला प्रोड्यूस होतो तसा आपला कंझ्युमर काय इमिजिएटली म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तो डेटा रीड करतो आहे. म्हणजे ह्याला काय म्हणतात लाईव्ह स्ट्रीमिंग. ठीक आहे. तर आपण काय केलेलं इकडे मित्रांनो, आपल्याला ॲक्च्युअल IoT डिव्हाइस किंवा कॅम किंवा प्रोड्युसर नाही आहे. मग आपण काय केलेलं आहे, एक जस्ट रिव्ह्यू करूया आपण काय केलेलं आहे या व्हिडिओमध्ये. प्रॅक्टिसमध्ये आपण प्रोड्युसरला कोणाला बनवलं आहे, EC2ला प्रोड्युसर बनवलं. त्याच्यातनं आपण एक लांबडा फंक्शन कॉल केला आणि तो डेटा लांबडा फंक्शन काय करतो आहे, आपल्या स्ट्रीममध्ये डेटा स्टोअर करतो आहे, जनरेट करतो आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय केलेलं आपण, हा केनेसिस बनवला आणि हा केनेसिस आपण आपल्या लांबडा फंक्शनमध्ये सेट केला आणि त्याला सांगितलं लांबडा फंक्शनला की तू या केनेसिसच्या शार्डमध्ये डेटा प्रोड्यूस करत राहा. मग आपण काय केलं, या स्ट्रीम कंझ्युमरला घेतला आणि या स्ट्रीम कंझ्युमरला सुद्धा आपण काय केलेलं आहे, लांबडाच फंक्शन ॲज अ कंझ्युमर म्हणून सेट केला आणि तो फंक्शन काय करतो आहे, लांबडा फंक्शन तो रीड करतो आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हे केनेसिसचं डेटा स्ट्रीम ऑप्शन कसं वर्क होतं हे आपण पाहिलं. आशा करतो तुम्हाला हा केनेसिसचा डेटा स्ट्रीमचा व्हिडिओ समजला असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.